नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण धैर्यशील पाटील यांच्या प्लॉटवर क्लोन 2 या प्लॉटवर आलेलो आहे. बोसे या गावामध्ये प्लॉट आहे. तर त्यांचं सुरुवातीला ना प्लॉट फेल जाईल असं त्यांना वाटत होतं, पण आज प्लॉटची कंडिशन बघता एकदम असा जोरात झालेला आहे प्लॉट. आपण बघू शकता घड वगैरे जोरात आलेले आहेत. पण त्यांच्या माध्यमातून जाणून घेऊया की सुरुवातीची काय परिस्थिती ती आजची काय. नमस्कार पाटील साहेब. नमस्कार. पहिल्यांदा प्लॉटची कंडिशन म्हणजे थोडे घड बाहेर चालले होते. कुंभार सरांनी आणि कौलगे सरांना हे प्लॉट दाखवल्याच्या नंतर त्यांनी व्हिजिट केल्याच्या नंतर मला काही डोसेस रिकमेंड केले होते. 10व्या दिवशी मी सरांनी सांगितल्याप्रमाणे प्लॅनोफिक्स एकरी 50 मिलीचा स्प्रे घेतला. त्याच्यानंतर 14व्या दिवशी एक घेतला. घड जे बाहेर जात होते ते थांबले. त्याच्याचबरोबर वाय पॉवरचे 3 हात घेतले. कुंभार सरांना मी फोन करून त्यांना इथं बोलवलं होतं. त्यांनी बघितलं तर हे 10-15 घड दिसत होते. त्याच्यानंतर ते स्प्रे घेतल्यानंतर घड जिरायचे कमी झाले. त्याचे रिझल्ट चांगले मिळाले आणि कुंभार सरांनी विशेष करून इथे येऊन मला मार्गदर्शन केलं. त्यात मी प्लॉट काढायच्या विचारात होतो. बरं. म्हणजे प्लॉट फेल जातोय, तुम्ही काढणार होता प्लॉट, पण योग्य मार्गदर्शन झाल्यामुळं आणि स्प्रे चांगलं पडल्यामुळं प्लॉट वाचला आणि बाग पण राहिली. सरांनी काय केलं, एक घडाचं एक गणित आपल्याला सांगितलं. बरोबर. काय म्हणले? 10 ते 15 जर घड असतील कमीत कमी, हां, तर ते घड सुद्धा तुम्हाला तुमचा खर्च काढून देतील आणि ह्या वर्षी मार्केट चांगलं राहील. 10-15 नंतर आता 25-30 घड दिसत आहेत. जे काही बाळीवर जाणार ते थांबले आणि जे काही छोटे घड राहिले होते ते चांगले मेंटेन होऊन डेव्हलप झाले. हा रिझल्ट केवळ आणि कुंभार सरांच्या 3 स्प्रे रिकमेंड केले होते. त्याच्यामुळे आपल्याला चांगला रिझल्ट. कोणकोणते स्प्रे रिकमेंड केले? प्लॅनोफिक्स रिकमेंड केलं होतं, जे की इतर शेतकरी मूर्ती प्लॅनोफिक्स थोडी अडचणी. बरोबर. पण सरांच्या सांगण्याने प्लॅनोफिक्सचा काही बॅड रिझल्ट आले, चांगले रिझल्ट आले. आणि त्याचे स्प्रे घेतले आणि ड्रिपनेही सोडायला लावलं होतं. PDH, प्लॅनोफिक्स, वाय पॉवर ह्याचे अत्यंत सुंदर रिझल्ट कुंभार सरांच्या मार्गदर्शनामुळे मिळाले. ओके. धन्यवाद सर.